सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला जाऊया सांगलीला। सांगली जिल्ह्यातलं करोली एम हे गाव शेततळ्याचं गाव अशी ओळख गेल्या काळात या गावानं तयार केली आहे। शासकीय योजनांचा फायदा घेत इथल्या ग्रामस्थांनी हा बदल घडवलाय। त्यामुळे इथं द्राक्षांच्या बागा मोठ्या थाटात उभ्या आहेत। करोली एम हे सांगली जिल्ह्यातल्या मिरजेच्या दक्षिणेला असलेलं एक दुष्काळी गाव। 4000 लोकवस्तीच्या या गावाचं भौगोलिक क्षेत्र 1057 हेक्टर। यापैकी जवळपास 800 हेक्टर क्षेत्र जिरायत। डोंगर भाग सोडला तर फक्त 125 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली। ज्यांच्याकडे शाश्वत पाण्याची सोय आहे त्यांनाच द्राक्षासारखं पीक घेणं शक्य असायचं। मात्र हे चित्र गेल्या 4 वर्षात बदललंय। शेततळ्याच्या आधी आमची पूर्णपणे कोरडवाहू जमीन होती आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नव्हतो। जानेवारी नंतर पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न आमच्याकडे भयानक मोठा भेडसावत असायचा। आता माझ्याकडे 3.5 ते पावणे 4 लाख लिटर साठवण क्षमता असल्यामुळे मी माझ्या पाण्याच्या दृष्टीने मी पूर्णपणे सक्षम आहे आणि आता या पाण्याच्या जीवावरती मी माझी 2 एकर द्राक्ष बाग अगदी व्यवस्थितपणे फुलवलेली आहे। या सकारात्मक बदलासाठी कारण ठरल्यात कृषी विभागाच्या 2 योजना। एक म्हणजे सामूहिक शेततळी आणि दुसरी मागेल त्याला शेततळे। या 2 योजनेतून 4 वर्षात जवळपास 70 शेततळी उभारली गेली आहेत। यातून 15 कोटी लिटर शाश्वत पाणी साठा झालाय। त्यामुळेच आता या छोट्याशा गावातून फक्त द्राक्षाचीच 8 ते 10 कोटींची वर्षाला उलाढाल होते। अमोल वाघमारे या तरुण शेतकऱ्यालाही असाच लाभ झाला। याच्या आधी फक्त असं काय नसल्यामुळं पूर्णपणे गहू बाजरी म्हणजे फक्त जीवनावश्यक जगण्या इतपतच धान्य वगैरे उत्पादन घेत होतो। आता ज्यावेळेस बोरला जानेवारीपर्यंत बोर विहीर अशा पाण्याचे जे सोर्स आहेत तिथे ज्यावेळेस पाणी असते त्यावेळेस आम्ही ते पाण्यानं शेततळ पूर्णपणे भरून घेतो आणि त्याच्यानंतर ते आम्ही 5 ते 6 महिने उन्हाळभर आम्हाला ते 2 एकर बागेसाठी आराममध्ये ते पुरू शकते पाणी। त्याच्या माध्यमातून मला वार्षिक साधारणपणे 9 ते 10 लाख रुपये बेनिफिट होतोय। टंचाईच्या काळात 250 हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडिंग आणि 6 सिमेंट साखळी बंधारे करून पडलेला पाऊस वाहून जाणं थांबवलं। जलयुक्त शिवारमधून जुन्या बंधाऱ्यातला गाळ काढला गेला। सिमेंट बंधारे बांधण्यात आले। यामुळे जवळच्या विहिरी आणि बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली। आमच्या गावामध्ये एक 34 सामुदायिक शेततळी झाली। 14 बाय 14 मीटर ते 4 मीटर पासून ते 34 बाय 34 बाय 4 मीटर पातूरची अशी मोठी शेततळी पातूर अशी सरसकट झालेली। त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये आता ऑनलाईन चालू झाल्यामुळं मागेल त्याला शेततळ्यांचं त्यांना 105 लोकांनी ते ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत। आत्ता पातूर सर्वसाधारण 30 शेततळी आता पूर्ण झालेली आहेत। अजून एक 65 ते 70 शेततळी अजून म्हणजे लोक आता चालू म्हणजे आता ह्या उन्हाळ्यामध्ये आता ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। शेततळी झाल्यामुळे संरक्षित पाणी देऊन जनावरांना चाऱ्यासाठी म्हणजे मका असू दे कडवळ असू दे ह्या पिकं म्हणजे देखील संरक्षित पाणी देऊन आता जनावरांची संख्या ही बऱ्यापैकी वाढलेली आणि दुग्ध व्यवसाय ही चांगला चालू आहे। आता सर्वसाधारण गावचं क्षेत्र 90 ते 95 हेक्टर आहे। सर्वसाधारण त्यांची वर्षाकाठी आता उलाढाला 8 ते 10 कोटी पातूर आता व्हायला लागलेली आहे आणि आता लोक समाधानी आहेत। थोड्या पाण्याची सोय झाली की इथले शेतकरी द्राक्षाची लागवड करतात। इथला तरुण शेतकरी वर्ग शेतीत राबतोय। पाण्याची सोय झाल्यानं पशुधनाची जोडही त्यांनी दिली आहे। गावात दुग्ध व्यवसायही वाढू लागलाय। 2013-14ला जी सामूहिक शेत झालं त्यापासून माझी पहिली बाग अर्धा एकर होती, आता 2 एकर झाली। त्याबरोबरच मक्याचं उत्पादन वाढलं। मक्याच्या वैरणीमुळे जनावर माझी 4 होती पहिला, आता 10 जनावर झाली आणि पूर्वी कोरडवाहू असे असल्या उत्पन्न मिळत नव्हतं। आता 8 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळायला लागले। महिना 30,000 रुपये जनावरांचं भेटतं। अशाच समाधानी शेतकऱ्यांपैकी एक आहेत वैभव पाटील। या वैभवनं सामुदायिक शेततळ्यावर 5 एकर द्राक्ष बाग घेतली आहे। त्यातून 35 लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे।
24 बाय 24 खोली 4 मीटर असं शेततळ मी बनवलं. ते शेततळ बनवल्यापासून 25 लाख लिटर पाणीचा साठा त्यामध्ये झाला आणि त्या पाण्याचा साठा झाल्यामुळे 1 एकर शेत माझ्याकडे द्राक्ष बाग होती. मी आता 5 एकर द्राक्ष बाग तयार केलेली आहे आणि मला उत्पादन पहिलं 2 ते 3 लाख रुपये मिळत होतं. आता यावर्षी माझं द्राक्ष बागेपासून उत्पन्न 35 लाखापर्यंत मिळेल. करोली एम गावात येत्या 2-3 महिन्यात 65 शेततळी उभारली जाणार आहेत. गावाचा सहभाग आणि कृषी विभागाची साथ यामुळे शेतीचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही हेच खरं. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, करोली एम, सांगली.